पाटील आणि भावेश वजे यांच्याकडून टीम बॉईज संघाला सुद्धा टी शर्ट या ठिकाणी दिले जाणार आहेत. तर दोन्ही संघाचं कौतुक संजय जिकेने यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. नकुल पाटील या. नकुल पाटील या पिचचा परिपूर्ण अनुभव. थँक्यू व्हेरी मच. नकुल पाटील कसं वाटतं, एकंदरीत कशी फील करतायत? रुपेश भाऊंचं आमच्यावर खूप प्रेम आहे. आम्हाला खेळायला संधी भेटली आणि आमचे पार्टनर म्हणजे सर्व 11चे 11 प्लेयर चांगले खेळले. राजू किनीने चांगली बॅटिंग केली. ठीक आहे. ही स्पर्धा खेळताना चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. साखरे गावाचं नाव प्रत्येकाच्या मुखात येतं, तर कसा अभिमान तुम्ही फील कसं करतायत? साखरे संघातले खेळाडू खूप चांगले आहेत. नागदा देवी टीम सुद्धा खूप चांगली आहे. आम्हाला आशा आहे की आजच्या दिवसातून ती निघालीच पाहिजे. म्हणजे आम्ही पण आहेतच त्यांच्याबरोबर, पण नागदा देवी आता ह्या सामन्यात जिंकून पूर्ण आमच्याबरोबर आली पाहिजे. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. संजयजी किनी कसं फील करतायत आल्यानंतर? 6 षटकं फार कमी प्रमाणात वसई विरारमध्ये आपण पाहिलंय की 6-6 षटकाचे प्रत्येक सामने होत नाहीत. 1-1, 2-2 लाखाच्या स्पर्धा असतात. 1-1, 2 ओव्हरपर्यंत सामने येतात, परंतु इथे 6 षटकं, 12 कलरफुल प्रिंट टी शर्ट, त्यामध्ये 12 जणांना जेवण आणि तुमचा सहभाग, कसं फील करताय? रुपेश पाटील आणि मी सर्वात प्रथम हॅलो अभिनंदन करतो की दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा त्यांनी योग्य प्रमाणे नियोजन केलेलं आहे. आणि मैदान मी दरवर्षीच येतो या स्पर्धेसाठी. दरवर्षीप्रमाणे हे डेव्हलपमेंट आता चांगले आहे त्यांनी, त्याबद्दल पण मी त्याचे अभिनंदन करतो आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच संजयजी किनी साहेब. MH48 प्रॉपर्टीज से आपण पाहू शकलात आणि त्यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच. जाऊया आपण मॅचच्या दिशेने आणि कॉमेंट्री स्टुडिओमध्ये बदलाव होईल. या आपण ऐकूया मोहम्मद पटेल यांचा गोड आवाज आणि एका साईडला अजितजी पाटील यांचा गोड आवाज. थैंक यू. फिर से एक बार तमाम दर्शकों का, क्रिकेट के चाहने वालों का और क्रिकेट के तलबगारों का हार्दिक हार्दिक स्वागत है. आप देख रहे हैं एकवीरा ट्रॉफी 2024 संस्करण 15वें में. पहला दोपहर के समय ये दूसरे फेरी का पहला मुकाबला कनाद राइडर्स वर्सेस नागदाई देवी साखरे इनके बीच में. कनाद राइडर्स बाडोली ने टॉस जीता, पहले फील्डिंग करने का फैसला किया गया और गार्गेश पाटिल मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर लेकर. इस बीच जरूर अच्छी गेंद थी, लोअर फुल टॉस, रनआउट का भी मौका बनाया था वहां पर और गेंद शायद ही बल्ले का सहारा जरूर लगा है. गेंद और बल्ले का संपर्क जरूर देखने मिला. 1 रन यहां पर खाता ओपन होता हुआ अक्षय द्वारा, जिन्होंने 4 गेंदें अभी तक फेस की है और सिर्फ 1 रन. मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर लेकर गार्गेश पाटिल एक बेहतरीन गेंदबाजों में से एक गेंदबाज देखने को मिल रहा है. एक हरपन मौला खिलाड़ी जिसे कहा जाता है, वही गार्गेश पाटिल, राइट आर्म ओवर दी विकेट. इस बीच फुल टॉस गेंद और गेंद को भेज दिया है डीप लॉन्ग क्षेत्र पर, सीमा रेखा पार. यह आता हुआ एकवीरा ट्रॉफी षटकार, 6 6. थैंक यू. छक्के से यहां पर आगाज किया गया. विक्रम इन्होंने अपने 7 रन स्कोर बोर्ड पर. फिर से एक बार उड़ा है, गेंद को लॉक किया है. गेंद जाएंगी 1 बाउंस, बाउंड्री लाइन के अंदर ही फील्ड करेंगे फील्डर. जब तक के फील्डर फील्ड करते आसानी से 2 रन मुकम्मल किए दोनों भी बैटरों ने और स्कोर में स्कोर बढ़ता हुआ देखने को मिला है. पहली ओवर की समाप्ति के बाद 9 रन विदाउट लॉस नागदाई देवी साखरे टीम. टॉस हारा था. यहाँ पर टॉस हारने के बाद बल्लेबाजी का जो फैसला आया था कनाद राइडर की ओर से, और उसे स्वीकार करके दोनों भी सलामी बैटरों ने यहाँ पर पहला ओवर फेस किया. गार्गेश पाटिल इनका पहले 4 गेंदों पर सिंगल देखने को मिला था स्कोर बोर्ड पर. उसके बाद 2 गेंदों पर काफी एक बड़ा प्रहार देखने मिला और उसके बाद डबल आया. स्कोर देखने को मिल रहा है 9 रन विदाउट लॉस नागदाई देवी साखरे टीम का.
दूसरा ओवर लेकर मैनेटरी पावर प्ले का साहिल। शॉट ऑफ लेन की गेंद और यह गेंद को अपर कट खेला गया डीप पॉइंट के क्षेत्र पर। पावर प्ले में डिफिकल्ट पावर प्ले स्ट्रोक, सीमा रेखा पार, यह आता हुआ चौकार 4। थैंक यू। बेहतरीन बल्लेबाजी, थोड़ा सा शॉट था, रूम दिया था और उसे खेलने में कामयाब रहे अक्षय। ओवर की अगली गेंद फिर से एक बार एक्स्ट्रा कवर की क्षेत्र और लॉन्ग ऑफ की क्षेत्र पर खेला गया शॉट को। वहां पर फील्डर जरूर तैनात है। फील्डर जब तक के फील्ड करेंगे एक अच्छा थ्रो देखने मिला, रिटर्न थ्रो, और उस पर मिलेंगे 2 रन। स्कोर में बढ़त, स्कोर बढ़ता हुआ अब 15 रनों पर पहुंचता हुआ नागदाई देवी साखरे टीम के दोनों भी सलामी बैटर द्वारा। अक्षय काफी अच्छी बल्लेबाजी करते हैं और उतना ही बखूबी साथ निभाते हुए विक्रम। ओवर की अगली गेंद लेकर साहिल की। इस बीच अच्छी थी गेंद, यहां पर पॉइंट के क्षेत्र पर जड़ में जरूर रखी थी। डायरेक्ट हिट करने का प्रयास जरूर किया गया था मगर 1 रन नहीं रोक पाएंगे बैटरों को। और इस 1 रनों की मुकम्मल से स्कोर बढ़ता हुआ नागदाई देवी साखरा टीम का 16 रन विदाउट लॉस। एक अच्छी शुरुआत होती हुई नजर आ रही है। मैंडेटरी पावर प्ले का दूसरा ओवर कनाद राइडर्स की ओर से साहिल गेंदबाजी करते हुए नजर आ रहे साखरा एंड से। इस बार सीधे बल्ले से जब रन आते हैं तो उल्टा सुल्टा खेलने की कोई जरूरत नहीं। उसे कहते हैं कि सीधे उंगली से जब गिर निकलता है तो टेढ़े करने की कोई जरूरत नहीं, और यही किया यहां पर अक्षय द्वारा। डाट होती हुई गेंद, इसको रुका हुआ 16 के स्कोर पर। दूसरा ओवर मैंडेटरी पावर प्ले का प्रगति पथ पर साहिल द्वारा। इस बीच लोअर फुल टॉस जरूर थी, यहां पर वाइडिश लॉन्गन की क्षेत्र पर जरूर खेला। 2 रनों का प्रयास किया गया। यस नो का थोड़ा सा कॉलिंग देखने को मिला था मगर यहां पर खराब क्षेत्र रक्षण देखने मिला फील्डर कनाड राइडर्स के फील्डर द्वारा। जहां पर एक सिंगल था उसको डबल में कन्वर्ट किया, डबल से ट्रिपल में कन्वर्ट किया, यानी 3 रन। गुड रनिंग बिटवीन विकेट यहां पर दोनों भी सलामी बैटर द्वारा। स्कोर में बढ़त, स्कोर बढ़ता हुआ इस 3 रनों से फ्लाई होता हुआ देखने को मिल रहा है 19 रनों पर। दूसरा ओवर है प्रगति पथ पर मैंडेटरी पावर प्ले का। पहले ओवर में 9 रन। अंतिम गेंद होंगी इस दूसरी ओवर की। अंतिम गेंद लेकर फिर से एक बार साहिल अपने बॉलिंग मार्ट पर राइट आर्म ओवर दी विकेट साखरा एंड से गेंदबाजी करते हुए। कनाड राइडर्स बारडोली ने टॉस जीता, पहले फील्डिंग करने का फैसला किया गया और अभी तक ये दूसरा ओवर की अंतिम गेंद लेकर फिर से एक बार साहिल तैयार गेंदबाजी करते हुए बैटर अक्षय के लिए। इस बीच काफी अच्छा शॉट, यहां पर बैकफुट पर से पंच किया गया, ऐसा गली की क्षेत्र से निकलता हुआ ये सीमा रेखा पार, ये आता हुआ 4 चौकार। थैंक यू। 2 ओवर में स्कोर देखने को मिल रहा है 23 रन। 23 रन यानी दूसरा ओवर थोड़ा सा महंगा साबित होता हुआ देखने को मिला। मैंडेटरी पावर प्ले के काफी बेहतरीन अंदाज से शुरुआत की गई यहाँ पर। क्या कहेंगे अजीत सर, ये 2 ओवरों में जो खेल हुआ है नागदाई देवी साखरे टीम के दोनों भी बैटर द्वारा? इस काफी बढ़िया स्टार्ट है, जिस स्टार्ट की जरूरत थी नागदाई देवी साखरे टीम को। फाउंडेशन काफी बिल्ड हो चुका है। 23 रन यानी कि 11.50 के अवसर से रन बिल्ड हो चुके हैं। यहाँ से जो मोमेंटम उनके पास है
उनको आगे जाके शिफ्ट करना होगा, अच्छे इनिंग में खेलना होगा और एक रिदम के साथ में खेलना होगा. पुढचं चेंडू या ठिकाणी स्वीप केलाय, जबरदस्त शॉट, चेंडू सरळ जाईल, जमिनीला गुदगुल्या करत येतोय चौकार. थँक्यू. विक्रमच्या बॅटमधनं एक अप्रतिम स्वीप, 27 स्कोर कार्ड वरती अप्रतिम शॉट, काबिल तारीफ. पुढचा चेंडू इथे मात्र स्टिअर केलाय, वेट केला, पॉइंटला एक्झिक्यूट केलाय, चेंडू डीप बॅकवर्ड कडे जातोय वेगानं. 2 धाबा या ठिकाणी परिपूर्ण होत आहे, तिसऱ्या धाबेचा अटेम्प्ट आणि तिसरी धाव सुद्धा परिपूर्ण. स्कोर मोन आउट 30 रन. अतिशय इसे कहते हैं सर ताकत से ज्यादा नजाकत का वापर. आगाज अच्छा हो तो अंजाम अच्छा देखने को जरूर मिलेगा. इस मैदान के हर कोने में, हर जर्रे जर्रे पर विक्रम का जो ट्रेडमार्क अब नजर आ रहा है. पहला स्वीप किया, उसके बाद में पॉइंट के रीजन में खेला है, दर्शाता हुआ कि हम 360 में खेल सकते हैं. बिल्कुल सही बात है. काफी अच्छा स्कोर देखने को मिल रहा है. यहाँ पर 30 रन हो चुके हैं. तीसरा ओवर प्रगति पथ पर है अक्षय द्वारा. इस बीच डांडी गुल क्लीन बोल्ड, ब्लॉक में डाली हुई गेंद को बड़ा शॉट खेलने का प्रयास और क्लीन बोल्ड, पहली विकेट का पतन होता हुआ. एसटी से थैंक यू न्यूमान सागर. 30 के ऊपर झटका यहाँ पर जरूर लगा है. सीधी गेंद थी, थोड़ा सा कुछ एक्स्ट्रा करने का प्रयास और बल्लेबाज इस समय डगआउट की तरफ जाते हुए न्यूमान सागर बीच मैदान में आते हुए. 30 रन हो चुके. 30 धावा, एक अप्रतिम स्कोर म्हणायला हरकत नाही. गोलंदाज या ठिकाणी कमबॅकिंग करताना गोलंदाज अक्षयला आपण बघतायत. 30 धावा, षटक क्रमांक आहे ते तिसरं आणि तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. एकंदरीत 200च्या स्ट्राईक रन रेटने इथे 15 चेंडूमध्ये 30 धावा आल्यात. जबरदस्त फाउंडेशन बिल्ड केले. येणाऱ्या काळामध्ये जे मोमेंटम आहे ते आई नागदाई देवी संघाच्या बॅटरना मात्र त्याच पद्धतीने पुढे घेऊन जावं लागेल. कंटिन्युअसली रेग्युलॅरिटी त्याच रिदममध्ये दाखवावी लागेल. अक्षयांचा कमबॅकिंग कनाद रायडरसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. इथून मात्र त्यांची घातकता आणखीन चांगली होणं गरजेचं आहे. तर न्यूमान आलेला मिस्टर सागरला आपल्या संघासाठी चांगल्या धाबांचं योगदान द्यावं लागेल. तीसरा ओवर प्रगति पथ पर है. काफी अच्छी शुरुआत दिलाने में कामयाब रहे दोनों भी सलामी बैटर और उसके बाद में विकेट का पतन हुआ अक्षय द्वारा. अक्षय क्लीन बोल्ड होकर उसकी जगह लेने के लिए अब आए हैं सागर. इनको भी एक आत्मविश्वास से पारी खेलना पड़ेगी और अपने टीम को ज्यादा से ज्यादा रन निकालने होंगे अपने टीम के लिए. एस नक्कीच सागर या ठिकाणी आलाय. दोन्ही या विभागातील पंचक्रोशीतील संघ आहे. दोन्ही संघांच्या वीक पॉईंट प्लस पॉईंट तुम्हाला ज्ञात असतील. त्याचा फायदा घेऊन एक स्ट्रॅटेजी बनवणं गरजेचं आहे. एका बाजूने अक्षय आणि दुसऱ्या बाजूने सागरला द्वंद्व मोठा आहे, रणसंग्राम मोठा आहे. रखरखत्या उन्हामध्ये चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व एका उच्चस्तरीय खेळाचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत. 30 सागर या ठिकाणी येताना मैदानाच्या आतमध्ये चेंडू क्रमांक 4 ते फेस करतील. त्याच्यासाठी चक्रव्यूह रचला गेलाय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉइंट, लॉंग ऑफ आणि लॉंग एक्स्ट्रा कव्हर रिझन असं ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण आहे. ऑन साईडला पण डीप बॅकवर्ड टच करले, एक मिड विकेट आणि लॉंग ऑन असं फील्ड अरेंज केलंय. वळूया मैदानाकडे. एक अप्रतिम मॅच, दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आहे. आपल्या अस्तित्वाची लढाई आपल्या बाजूनी यावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करताना एका बाजूने आई नागदाई देवी संघ आणि दुसऱ्या बाजूने कनाद रायडर्स. गोलंदाजी मार्कवर अक्षय आहे, तर समोर आपण बघतोय न्यूमान मिस्टर सागर, लेफ्ट हँड बॅटर. इथे पूल केलाय आणि तो सक्सेसफुल बनताना मिड विकेटच्या डोक्यावरनं येतोय सागर नावाचा ब्रँडेड षटकार. येस, थँक्यू. कॅमेरामन चं कौतुक करावं लागेल. सॉन्ग इथे प्ले झालं आणि त्याने मात्र आमच्या VIP डाईसकडे कॅमेरा फिरवलाय.
आदरणीय संजय गिनी या मॅचचा आनंद घेताना मुख्य मंचावरनं आलाय षटकार 36 धाबा. पुढचा चेंडू सागरसाठी. ओ यावेळेला प्रत्युत्तर दिलं होतं ब्लॉक मध्ये मारा. चांगला चेंडू आहे, तेवढं चांगलं उत्तर. 37 वर पोहोचतोय स्कोर कार्ड. मोहम्मद सर क्या कहेंगे जिस तरह से सर मैच मैं बताता चलूँ क्या कनाद राइडर्स टीम काफ़ी स्ट्रांग बैटिंग लाइन है. अमर पाटिल इनको भूलकर नहीं चलेगा, गार्गेश पाटिल इनको भी भूलकर नहीं चलेगा, क्योंकि अमर पाटिल इनके नाम पे 2017 में सबसे लंबा सिक्सर जो शगुन डेवलपर्स के मैदान पर है उनके नाम है. सागर कुडू जैसा बैटर है, 70 प्लस मारने ही होंगे नागदाई देवी टीम को अगर ये मुकाबले पर मजबूत होना है तो. 3 षटक संपले. 37 धावा 12.33च्या सरासरी फाउंडेशन बिल्ड है. जैसे कि आपने कहा कि कनाद राइडर्स के पास डीप बैटिंग लाइन है, तो जायज है यहाँ पर अबव 60 अबव 65 एक अच्छा बैटल देखने को मिलेगा, जहाँ पर दिल थोड़ा सा सोचने में मजबूर होगा, दिमाग विचार मंथन करेगा कि भाई इस मैच को कौन उड़ा ले जा रहा है. Yes, थँक्यू. नुकताच आपल्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करतायत आदरणीय संजयजी किणी सरांना. त्यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक मॅचसाठी देतोय मॅन ऑफ द मॅचचं मोमेंटम, आणि नक्कीच यावेळेला त्यांचं कौतुक करावं लागेल. वेळ त्यांच्याकडे कमी आहे भरपूर, परंतु वेळ काढतायत. सन्माननीय रुपेशजी पाटील साहेबांचे एकविरा चषक आणि या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव, आपला शुभ आशीर्वाद देताना आमच्या सर्व VIP डायसमध्ये ऊर्जा देण्याचं काम आदरणीय संजयजी किणी साहेब करतायत. आणि तब्बल या स्पर्धेसाठी आपण बघताय 65 ट्रॉफीज ज्यांनी या ठिकाणी या स्पर्धेला प्रोव्हाइड केल्यात. त्याबद्दल नक्कीच मी आयोजकांच्या माध्यमातून थँक्स म्हणेन. आदरणीय संजयजी किणी सरांना त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आपण बघतायत आमच्या मुख्य मंचावरती स्थानापन्न झालाय. आणि या ठिकाणी मॅचचा आनंद, मॅचचा लुप्त घेताना विकेट इज गॉन अँड म्युझिक इज ऑन. थँक्यू डीजे. काही माणसं तशी साधी असतात, त्यांच्या साधेपणामध्ये एक मोठेपणा असतो, त्यांच्या विचारात तेज असते, त्यांच्या वागणेमध्ये नम्रता असते, आणि त्यांच्या हृदयामध्ये असतो नेहमी स्नेहाचा झरा. असंच एक आदरणीय व्यक्तिमत्व संजय किणी साहेब. नक्कीच वळूया आपण मॅचकडे. धावा स्कोर कार्डवरती आपण बघतोय 37. क्या लग रहा है मोहम्मद भाई? 37 हो गया है स्कोर. 3 ओवर समाप्त होने के बाद चौथे ओवर के पहली गेंद पर ब्रेक थ्रू दिलाने में सागर कुडू कामयाब रहे. और अब न्यू बैटर है, बेस्ट वर्सेस बेस्ट का मुकाबला यहाँ पर देखने मिलेंगे. एक तरफ सागर तो दूसरी तरफ भरत. इस गए मैच में जिनकी बल्लेबाजी के तेवर हमने देखे, एरियल रूट करते हुए गेंद बॉर्डर लाइन के जाकर बाहर जाकर थमती हुई देखी, काफी बढ़िया बैटिंग की थी. लेकिन कहते हैं ना, इतिहास वहां पे खत्म हो चुका है. अब वर्तमान में आपको वैसी बल्लेबाजी करनी होगी. आपने क्या किया वो अब हिस्से बन चुका है. आप क्या कर रहे हो वो आपका फ्यूचर है. इसके लिए जायज है भरत पाटिल की वो बेहतरीन बल्लेबाजी, और एक तरफ गेंदबाज की सटीक लेंथ लाइन के बीच में चर्चाएं होंगी इस मैच के लिए. लेकिन इस मैच का आनंद तमाम दर्शक ले रहे. बहुत ही बढ़िया. दर्शक अगर देखेंगे तो छाव में बैठे हैं, पूरी तरह से लुत्फ उठा रही है. और दर्शक बिना कहते हैं ना कि मैच अधूरा है. जैसे कि हम कहते हैं कि चाय जो बनती है शक्कर बिना अधूरी रहती है. अपने जो सर के ऊपर जो बाल है वो अगर आते तो सर को शोभा आती है, वैसे हमारे दर्शक जब आते हैं बीच मैदान में उस टूर्नामेंट की शोभा बढ़ती है. शादी बिना बैंजो, बैंजो बिना शादी अधूरी. क्योंकि शादियों में भी आजकल बैंजो नहीं रहेगा तो शादी को मजा नहीं रहता. अजीत सर, वो भी बात सही है. फिलहाल चलते बीच मैदान की तरफ 37 हो चुके हैं. अतिशय अप्रतिम मॅच आहे. हृदयाचे ठोके इथे वाढतील. दोन्ही संघ आपल्या पंचक्रोशीतील नावाजलेले आहेत.
एका बाजूने कनाद रायडर्स बहाडोली म्हटल्यानंतर सर्व बहाडोलीवासियांच्या लक्ष नजरा त्याच्याकडे आहेत. आणि दुसऱ्या बाजूने नागदाई देवी साखरे म्हटल्यानंतर इथल्या रसिकांच्या क्रीडा रसिकांचं लक्ष त्याच्या मॅचकडे आहेत. आणि तिथून मिळणारा उत्साह, तिथून मिळणारा या मॅचकडला खऱ्या अर्थाने शुभेच्छांचा वर्षाव या मॅचला आणखीन टॉपकडे घेऊन जातोय. चौथा ओवर प्रगति पथ पर है. 37 रन है, 2 विकेटें गिर चुकी है. अब न्यू मैन भरत पाटिल देखने को मिलेगा. एक इसी गांव का एक कोहिनूर हीरा वही अब बॅटिंग स्थान पर देखने को मिल रहे हैं. एस भूमिपुत्र आहेत आणि त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आहेत भरत पाटील. वळूया आपण चौथ्या षटकातल्या पहिल्या चेंडूकडे. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. पंचांचा सिग्नल एस डाऊन द लेग सम. अंपायर सिग्नल एस इट इज द वाईट बॉल. 100च्या रूपानं 38 वर पोहोचते धावसंख्या 38. 38 रन हो चुके स्कोर बोर्ड पर. 2 विकेटें गिर चुकी है. नागदाई देवी साखरा टीम के दोनों भी बैटर. अब भरत इस बीच उड़ा, गेंद को भेज दिया. जैसे ही गेंद और बल्ले का संपर्क, मोहर लगी थी. 6 रन की गेंद जाती हुई आउट ऑफ द पार्क. सिक्सर. आई सत्वाची बहाडोली गावाला, आई सत्वाची बहाडोली गावाला, या जांभूळ गावाला आधी वंदितो मी तिला, माझ्या सत्वाई देवीला. थैंक यू. सीधी जड़ में गेंद थी और ये भरत पटेल का सिग्नेचर शॉट है. सीधी हवा से बातें करता हुआ होता हुआ 6 रन के लिए डिपॉजिट. स्कोर 6 से फ्लाई हो चुका है और अब पहुंचता हुआ इस समय 44 पर. काफी बेहतरीन डाउन द लेग, थोड़ी पैड पर आती हुई गेंद देखी और उसे फ्लिक करके खेला शॉट को. और की अगली गेंद लेकर सागर इनकी फिर से एक बार अच्छा कमबैक देखने को जरूर मिला. बॉडी से दूर रखी गई थी ये गेंद को खेलने का प्रयास किया गया था पॉइंट के क्षेत्र पर, मगर गेंद और बल्ले में संपर्क नहीं देखने मिला. बाकी का काम विकेट कीपर द्वारा किया गया और गेंदबाज ने डॉट गेंद फेंकी. 44 धावा. हा चेंडू मात्र ऑफस्टंपच्या बाजूने थोडासा हाताळला गेलाय. इथे आणखीन एक मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम आहे. यस नो. ओ माय गॉड. हा जेल ये जो कैच छोड़ा है, क्या संकट के काले बादल मंडराएंगे इसके बाद में बड़े शॉट के जरिए? क्या इस टीम को किस्त भुगतने पड़ सकती है इस कैच के बदौलत? वो भी भरत पाटिल जैसे बल्लेबाज का जो सेट होकर ही आते हमेशा देखने को मिलते हैं और उनका क्या ड्रॉप करना कितना घातक साबित हो सकता है. जो लाइफ मिले आने वाले पलों में देखना है कितनी बढ़िया इनिंग खेलते हैं. कदमों का इस्तेमाल मिड ऑफ में इनको एग्जीक्यूट किया. सिंगल कंप्लीट होता हुआ 1 से स्कोर आगे बढ़ेगा इस समय 46 रन के ऊपर. अब जो कैच छोड़ा गया उसके की तरफ चलते. यहाँ से गेंदबाज की परीक्षा थोड़ी सी बढ़ चुकी है, लेकिन इनके पास टैलेंट बहुत है जो गेंदबाजी के लिए आए हैं. मिस्टर सागर. इस बीच अगली गेंद इस बार ये भी स्विच हिट अल्टी पल्टी हो चुके थे खुद. अगर आप देखेंगे ये जो शॉट है कभी कभी आबाद तो कभी कभी बर्बाद करता है आपको. चले तो चांद तक नहीं तो फिर शाम तक. 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर जरूर देखने मिल रहा है. 46 रन है. 9 ओवर इस चौथी ओवर में 9 रन खर्च किए जरूर, मगर एक सफलता उनके खाते में सागर कुडू इनके खाते में जरूर देखने को मिली. 4 ओवर 46 रन 2 विकेटें. सेहेचाळीस धावा झालेल्या आहेत. अंतिम 12 चेंडू. दोन्ही सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजीसाठी या ठिकाणी प्राचारण केले गार्गेश पाटील. एक अप्रतिम गोलंदाज आहेत गार्गेश. इथून गार्गेशचं जसं नाव आहे तसं काम करावं लागेल. आणि एका बाजूने आपण भरत पाटील समवेत बॅटर बघतोय मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर विक्रम सलामवीर आहेत. त्यांच्या धावा आपण बघायला मिळतो. इंडिव्हिज्युअल स्कोर 8 चेंडू आणि 19 धावांची जबरदस्त कॅमिओ, विस्फोटक कॅमिओ आहे. इथून 12 चेंडू. गार्गेशकडे जिम्मेदारी सोपवलंय तर दुसऱ्या बाजूने विक्रम रचताना इथे बघायला मिळतोय. क्या विक्रम 12 गेंदे एक शेष है अजीत सर. कि ये दोनों भी बैटर 12 गेंदों पर 30 रन मारने की कोशिश जरूर करेंगे. एक अच्छा टारगेट सेट करेंगे. इस बीच अगली गेंद बडा शॉट. मी तर मोहम्मद सर असं म्हणेन की तुम्ही कुठलेही टार्गेट माइंडमध्ये सेट करू नका. मेरिट के हिसाब से आपको खेलना होगा तो टारगेट अपने आप सेट हो जाता है.
अगर कुछ टारगेट सेट करके जब आप खेलते हो हो सकता है उसमें आप असफल भी बनते हो। अगली गेंद लेकर फिर से एक बार गार्गेश पाटिल, फिर से एक बार देखा आप कदमों का वापर कर रहे, हालचाल कर रहे थे, मगर चतुर गेंदबाज वापर थोड़ी सी आगे रखी थी उनकी गेंद और गेंद डॉट होती हुई लगातार ये दूसरी गेंद डॉट देखने को मिली इस ओवर में। यस, दैट्स द ब्यूटी ऑफ मिस्टर गार्गेश। 2 गेंदे डॉट है डेथ ओवर में। एक मैसेज है यहाँ पे कनाद राइडर्स की तरफ से कि हम बढ़िया लेंथ लाइन अभी भी बरकरार रखेंगे। तीसरी गेंद डॉट होती हुई, क्या कमबैक देखने मिला यहाँ पर गार्गेश द्वारा। जैसे मैंने पहले ही आपको कहा था कि कुछ टारगेट माइंड में अगर सेट करके चलते हो तो आप के खेलने का जो तरीका है वो बदल जाता है। और अजीत सर, पहला मैंडेटरी पावर प्ले का ओवर भी इसी तरह का था, पहले 3 गेंदें डॉट देखने को मिली थी। अगली गेंद इस बीच हल्के हाथों से खेला गया, टैप करके खेला गया था शॉट को पॉइंट के क्षेत्र पर। जब तक ये फील्डर फील्ड करता, स्ट्राइक रोटेट की गई और फिर से एक रन ऐड होता हुआ स्कोर में बढ़त, स्कोर बढ़ता हुआ अब 49। 49 रन, 2 विकेटें गिर चुकी है यहाँ पर नागदाई देवी साखरा टीम की। और ओमसाई खामलोली विपक्ष एकवीरा बॉयज साखरे नेक्स्ट मैच। इस बार दंडी गोल, आई क्रॉस द लाइन, बैकफुट के ऊपर जाके खेलने का प्रयास था, गेंद तेजी से आई, कहीं ना कहीं 3 गेंदें डॉट गई। उसके बाद में प्रेशर जो बढ़ा था भरत पाटिल के ऊपर, अटैक के जरिए उसको कम करना चाहते थे, लेकिन इस बार वो हो गए फेल और बाद होके इस समय आउट होके बैक टू द पवेलियन जा रहे हैं। हमने कई बार देखा है कि सीमेंट कंक्रीट पर गेंद स्किड होती, लेकिन यहाँ पर मिट्टी की पिच है और गेंद स्किड होकर सीधी स्टंप पर टकराई। आई सत्वाची बहडोली गावाला, आई सत्वाची बहडोली गावाला, या जांभूळ गावाला आधी बंदितो मी तिला, माझ्या सत्वाई देवीला आधी थँक्यू। न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, 47 धावा स्कोर कार्ड वरती। 1-2 अमोल आलाय, डेंजरस मॅन अमोल पाटील दमखम आहे या फलंदाजाकडे आणि एक संधी आहे की डेथ ओव्हरला तो आलाय। इथून मात्र गार्गेशचं मी कौतुक करेन, गुड बॉलिंग गार्गेश। पुढचं चेंडू आल्या आल्या मात्र चेंडूला मिड ऑफ डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट केलाय, लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय। इथे मात्र फक्त 2 धावा डेथ ओव्हर मध्ये गार्गेश पाटीलचा बोलबाला राहिलाय। शेवटचे 5-6 चेंडू 48 झाल्यात। इथून मात्र काय असेल नागदाई देवी साखरे संघाची स्ट्रॅटेजी, ऐकूया आपण सौरभ तरच्या एक सुंदर सॉंगला आणि येऊया पुनश्च लाईव्ह ऍक्शनला। थैंक यू। साहिल आहे आखरी ओव्हर लेकर। 48 धावा स्कोर कार्ड वरती आहे, शेवटचे 6 चेंडू। स्ट्राइकला बॅटर आपण बघतायत अमोल, वेगवान मारा बघायला मिळतोय, डॉट बॉल आलाय। 4 षटकानंतर 46 धावा होत्या, फक्त 2 धावा दिल्यात। अंतिम गोलंदाजीसाठी आलेले आहेत साहिल कुडू। एका बाजूने आपण अमोल यांना बघतोय, शेवटचे 5 चेंडू शेष आहेत। गोलंदाजीसाठी तयार होताना राईट आर्म ओव्हर द विकेट। अप्रतिम ऑफ ड्राईव्ह, वेगवान मारा, वेगवान चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो। 49। क्या गेंदबाजी होती हुई नजर आ रही है अजीत सर, शोल्डर का वापर किया जा रहा है इस बार गेंदबाज साहिल द्वारा। बेहतरीन गेंदबाजी, रफ्ता गति के महारथी गेंदबाज देखने को जरूर मिल रहे हैं। राइट आर्म ओवर दी विकेट गेंदबाजी करते हुए साहिल। 49। हो, यावेळेला मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न होता, बॉल मात्र स्ट्राइक घेत आहेत। शेवटचे 3 चेंडू शेष आहेत। इथून मात्र जर आपण अंतिम 9 चेंडूंचा खेळ बघितला, फक्त 3 धावा आलेले आहेत आणि इथून थोडंसं प्रेशरमध्ये आई नागदाई देवी साखरे संघ आलाय। 4 षटकामध्ये 46 धावा,
ड्रायव्हिंग सीटवरती होता संघ, कुठेतरी मोठे शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथून मात्र त्याने तिथून जे त्यांचं मोमेंटम थोडंसं गार्गेश पाटीलनं कनाद रायडरच्या दिशेने फिरवलंय. आता अंतिम 3 चेंडूवरती खऱ्या अर्थाने या मॅच टार्गेट सेट होईल. तर महत्त्वाचे असतील 3 चेंडू, 49 झाल्यात. इथून आई नागदावी संघाचे जे खेळाडू आहेत त्यांच्या मनामध्ये असेल 1-2 मोठा शॉट अबव 55 60च्या जवळ टार्गेट, एक चांगलं टार्गेट होऊ शकतंय. इथे इनसाइड आउटचा दर्जेदार शॉट आहे, चेंडू हवेमध्ये आहे आणि तिथे मात्र अप्रतिम झेल बघायला मिळतोय. अमोल पाटील सुद्धा बॅक टू द पविलियन कडे जाताना आउट. थैंक यू. 3 ओवर में सर 37 रन था. उसके बाद में क्या कमबैक देखने मिला दोनों भी गेंदबाज द्वारा, सागर कुडू द्वारा, गार्गेश पाटिल द्वारा और अब साहिल द्वारा. इस बीच क्या बेहतरीन गेंद, यहाँ पर गुड लाइन पे से गेंद सीधा था, बाउंस लेती हुई गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में और यहाँ पर फिर से एक बार विकेट का पतन होता हुआ रनआउट के रूप में इज गॉन. थँक्यू. 49 धावा झाल्यात, अंतिम चेंडू असेल आणि 49 वरती स्कोर थांबलाय. 11 चेंडूमध्ये फक्त 3 धावा. इथून विकी वझेला मात्र शेवट गोड करावा लागेल कारण अबव 50 रन्स एक चांगलं बॅटल होऊ शकतंय. बघूया, चांगली गोलंदाजी सागर करतायत. शेवटचा चेंडू, विकी एक आक्रमक बॅटर आहेत आणि इथे मात्र बघतोय आपण एक धाव कंप्लीट झालंय. 50 धावा, शेवटच्या 22 वर पण एक धावलंय. शेवटच्या 12 चेंडूमध्ये फक्त 4 धावा. इथून थोडंसं मोमेंटम शिफ्ट झालंय, परंतु 51 धावा सुद्धा या ठिकाणी बघायचं आहे कशा पद्धतीने डिफेन्स केल्या जातील. एक अप्रतिम मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. नंतरचा टॉस करण्यासाठी या ओमसाई खांबलोली विपक्ष एकविरा बॉईज साखरे. थैंक यू. यहाँ पर टॉस हो रहा है. टॉस बॉक्स भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर टॉस बॉक्स में. सन्माननीय आदरणीय कल्पेश जी कुडू, पोलीस पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होणार. वेलकम सर. आई एकविरा आणि आई एकविरा
बॉईज साखरे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न. कोणते असे गोलंदाज असतील ज्याच्यावरती तुम्हाला खूप विश्वास असेल? नकुल, जिग्नेश, स्वतः मी. ओके, ऑल द बेस्ट. नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय निर्णय मनासारखा झालेला आणि किती सहा षटकामध्ये कितपर्यंत धावा मारण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60 धावा मारण्याचा प्रयत्न असेल. कोण असे फलंदाज असतील ज्यांच्यावरती खूप विश्वास आहे? मयूर किनी, अंकित मेहर, रुपेश किनी, केतन पाटिल. थैंक यू. टॉस बॉक्स में से न्यूज है. एक वीरा ऑन द टॉस डिसाइड टू बॉल फर्स्ट और टू कमेंट्री बॉक्स. इस 51 धावांचं टार्गेट सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बघूया या ठिकाणी मात्र गोलंदाज कशा पद्धतीने स्टार्ट देतील. 51 धावा 36 चेंडू असं इक्वेशन आहे. एक अप्रतिम मॅच. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये. अजित मात्रे आणि आशुतोष वबारे सर मैदानाच्या आतमध्ये येताना महत्वाची मॅच जिंकणारा संघ हा क्वालिफायर मॅच खेळण्यासाठी मात्र सज्ज होईल आजच्या 5व्या दिवसामध्ये. एका बाजूने फलंदाज आपण बघतायत प्रतीक आणि प्रफुल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच नक्कीच असेल. भरत पाटील एका बाजूने तयार असतील. टार्गेट इथे समोर ठेवले गेले. 36 चेंडू आणि 51 धावा. 4 षटकामध्ये 46. त्यानंतर अप्रतिम गार्गेश आणि सागर यांची कमबॅकिंग. बघूया भरत पाटील तयार होताना यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. इथून मात्र दोन्ही संघांना देतोय आम्ही शुभेच्छा आणि बलतोय समालोचन कार्याकडे, जिथे मात्र भरत पाटील तयार आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू बॅक टू द बॉलर. गोलंदाजाच्या डोक्यावरनं एक्झिक्यूट केलाय. एक धाव कंप्लीट होताना ऑफ द मार्क. बॅटर आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रतीक. आता मात्र प्रफुल आहेत. पुढचा चेंडू प्रफुलसाठी. राऊंड विकेट. स्टेप आउट करून मात्र अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळला गेलाय. लॉंग ऑनला. एक धाव कंप्लीट. थोडंसं फंबल झालंय. तदवर 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या 3 वर पोहोचेल. 51 धावा. एका बाजूने डिफेन्स करण्यासाठी रणनीती आहे आणि दुसऱ्या बाजूने ते अचीव करण्यासाठी स्ट्रॅटजी. चेंडू क्रमांक 3. 5-6 पावलांचा रनअप आहे. या ठिकाणी गरज होती का हाही एक प्रश्न आहे. स्विच हिट आणि गडी बाद होताना पहिला धक्का कर्नाद रायडर्सला लागतोय. दरम्यान न्यूमान मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. पहिला धक्का लागला इथे. प्रफुल बॅक टू द पवेलियन कडे जाताना न्यूमान आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. मिस्टर सागर 3 चेंडू 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 51 धावा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे गडी बाद झालाय. क्या कहेंगे मोहम्मद सर? मैं तो इतना ही कहूँगा कि कोई ज़रूरत नहीं थी. सीधे बल्ले से रन आ रहे थे. 3 गेंदों पर 3 रन हो चुके थे और कोई जोखिम उठाने की कोई ज़रूरत नहीं थी. बघूया विकेट क्रमांक पहिला बॅक टू द पवेलियन कडे गेल्या. न्यूमान सागर मैदानाच्या आतमध्ये येताना भरत पाटीलला मिळतोय एक ब्रेक थ्रू आणि इथे संघाला च्या पद्धतीची गोलंदाजी आहे. चांगली मोमेंटम त्याने आपल्या बाजूने शिफ्ट केले. सुंदर गोलंदाजी करताना राईट आर्म राऊंड विकेट. भरत पुनश गोलंदाजी मार्गावरती दाखल झालाय. फुलटॉस होता. बॅटला ब्रश करत चेंडू मात्र वेगानं जातोय सरळ थर्ड मॅन रिजनला. तिथे मात्र सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धाब्याचा टेम. चेंडू मात्र वेगानं सीमारेषा गाठतोय का? यस, इट इज 4 रन. एकवीराच्या
येस थँक्यू. बॅटला स्पर्श करतोय. डीप थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषेच्या बाहेर आणि इथे वेग देण्याचा प्रयत्न भरत यांच्याकडनं. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपानं आणखीन एकदा वर्जित केली जाईल. 8 वर पोहोचते. चेंडू झालेले त्या षटकातील 4. शेवटची 2 चेंडू. अप्रतिम शॉट. पुनश्च मिडॉनला चेंडू एक्झिक्यूट करताय. सिंगल मिळेल. लॉंगचा खेळाडू मात्र चेंडूला उचलेल, थ्रो करेल. तदवर 9 धावा स्कोर कार्ड वरती. अप्रतिम स्टार्ट इथे बघायला मिळते. कनाद रायडर्स ऑल मॉन्स्टर बहाडोली पुरस्कृत संघ आपल्याला बघतोय. आणि अंतिम चेंडू 9 धावा स्कोर कार्डवर. फुलटॉस चुकीचा बॉल. सरळ चेंडूला सिक्सर खेळतायत. मिडविकेटच्या डोक्यावरनं पहिल्या षटकाचे होते समाप्ती. धावा आहेत 15. थैंक यू. पहला ओवर के समाप्ति के बाद 15 रन देखने को जरूर मिल रहे. एक अच्छी शुरुआत दिलाने में कामयाब रहे. डबल माइंड में थे भरत पाटिल, ब्लॉक में डालने का प्रयास कर रहे थे, मगर गेंद फुल टॉस बनाकर खेली प्रतीक इन्होंने और गेंद को भेज दिया मिड विकेट की क्षेत्र पर. लंबा सिक्सर. इस 6 रनों से स्कोर देखने को मिल रहा है 15 रन. अच्छी शुरुआत है अभी तक के इस पहले ओवर में. मैंडेटरी पावर प्ले का पूरा फायदा उठाते हुए बैटर प्रतीक खास करके. नवीन गोलंदाज विक्रम गोलंदाजी ट्रॅकवर. हाही फुलटॉस आहे. सुंदर एक्झिक्यूट केलंय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. इनफिल्डच्या वरनं एक्सा कव्हरला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 19 वर पोहोचते धावसंख्या. 90 रन. फुलटॉस आणि फुलटॉस या ठिकाणी सुंदर बॅटिंग करताना सागर. अप्रतिम चौकार आलाय. मिस्टर विक्रम यांचं स्वागत केलं जाते चौकारानं. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. याही वेळेला मात्र फुलटॉस होता. ड्राईव्ह केले गेले कव्हर्सला. एक धाव कंप्लीट करताना धावसंख्या 20. आता इथून मात्र 28 चेंडू शेष आहेत आणि 31 ची गरज. टीम बैटिंग लाइन में काफी गहराई है सर. काफी अच्छे बल्लेबाज बैटर कनाड राइडर्स बाडोली की ओर से देखने को मिलेंगे. और की अगली गेंद लेकर विक्रम की. इस बीच बैकफुट पर से खेला गया था एक शॉट को पॉइंट की क्षेत्र पर. गेंद निकलती हुई सीमा रेखा पार. यह आता हुआ एक वीरा चौकार. 4. येस थँक्यू. धावसंख्या पोहोचली ती 24 वरती. इथून मात्र थोडासा प्रेशरमध्ये आई नागदा देवी सागरी संघ आणि ड्रायव्हिंग सेटवरती बघायला मिळतोय. कनाद रायडर्स. विक्रम करेल का या ठिकाणी कम बॅकिंग गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेला चेंज ऑफ द पेस. गतीला परिवर्तन करत बऱ्याच वेळानंतर हा डॉट बॉल आहे. एक चांगला चेंडू. कहते ना संघर्ष और कोशिश आखिरी वक्त तक होनी चाहिए. मंजिल मिले या फिर तजुर्बा दोनों ही चीजें दोस्तों नायाब होती है. प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत. प्रयत्न हे रत्न ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि सातत्याने ते होणं गरजेचं. आणखीन एक फुलटॉस चेंडू. इथे मात्र भरत पाटील चेंडूला फील्ड करते. सिंगल कंप्लीट झाले. 25 धावा आणि जबरजबल आधा सफर यहाँ पर लगभग तय हो चुका है. 25 रन हो चुके स्कोरबोर्ड पर. दूसरा ओवर प्रगति पथ पर है मैंडेटरी पावर प्ले का. विक्रम इनका राइट आर्म राउंड दी विकेट गेंदबाजी करते हुए सागर के लिए. फिर से एक बार देखा परखा और बैटर इन्होंने भी लेफ्ट किया और अंपायर को थोड़ा सा एक्सरसाइज करने का मौका इस बार मिलता हुआ नजर आया. स्कोर में बढ़त. स्कोर बढ़ता हुआ अब 26 रन 1 विकेट के नुकसान पर कनाद राइडर्स बाडोली टीम का. इस पुढचा चेंडू विक्रम. आणखीन एक फुलटॉस चेंडू आणि सरळ इनफिल्डच्या वरनं एक्सा कव्हर्सला आहे तो. आणखीन एक दर्जेदार चौकार.
येस थँक्यू. धावा आहेत या 4ने पुढे गेले. 30 धावा. 21 ची गरज है येणारी 24 चेंडू. मोहम्मद सरगर कहा जाए फुल टॉस गेंद बहुत सारी डाली. बल्लेबाज को सिर्फ मौका था कि यहाँ पर रन्स को बटोरने का और मैदान के हर कोने में यहाँ पर कन्नाद राइडर्स के अपने बेहतरीन बल्लेबाजी की झांकियां लगातार दिखाते हुए, क्योंकि फुल टॉस गेंद ज्यादा गई है. काफी फुल टॉस फेंकी गई है 2 ओवरों में और उस पर बड़े बड़े शॉट भी देखने मिले. पॉइंट के क्षेत्र पर, कवर्स के मिड विकेट के क्षेत्र पर बड़े बड़े प्रहार देखने को मिले और इसी तरह से सेट हो गए दोनों भी बैटर, सागर और प्रतीक. ये दोनों भी सेट हो गए. अभी 24 गेंदों का खेल बाकी, 21 रनों की दरकार है. लगभग आधे मुकाबले पर पकड मजबूत कर चुके. जास्त मेहनत करायला इथे लागत नाही. ज्या पद्धतीने गोलंदाजी आहे, नवीन गोलंदाजाला प्राचारण केले. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण बघतोय 24 मध्ये 21 ची गरज आहे आणि नवीन गोलंदाज येत आहेत. सौरभ वझे. सौरभला संधी आहे इथून. थोडीशी ऊर्जा मात्र आई नागदाई देवी संघाला दिली जाईल का? इथे मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. इथून चेंडू सरळ जातोय. सिंगल कंप्लीट झालंय. दुसऱ्या धाब्याचा अटेम्प्ट सुद्धा यशस्वी झालाय. सौरभ ने गए मैच में क्या गेंदबाजी की थी. बाद के गेंदबाज है और चॉप कटर गेंद डालते हैं, काफी बढ़िया गेंदबाजी डालते हैं. यहाँ पर सिर्फ 19 रन की दरकार शेष है. 23 गेंदें आनी शेष है. सौरभ वो एकमात्र ऐसे गेंदबाज है जो कुछ इस मैच में कर दिखाने का दमखम रखते हैं. लेफ्ट हैंड गेंदबाज है और लेग कटर ऑफ कटर डालने में काफी माहिर और इस बीच ये कैच क्या ड्रॉप होता हुआ देखने को मिल रहा है. ये कैच नहीं, मैं कहूंगा मैच में आने का जो रास्ता खुल रहा था उसको बंद किया है. बिल्कुल सही बात है क्योंकि लेफ्ट हैंड गेंदबाज है, नेचुरल स्विंग रहती है. अब गेंदबाज क्या कर सकता है अपनी टीम के लिए, क्योंकि अब ब्रेक थ्रो दिलाने में भी कामयाब अगर ये कैच लेते तो थोड़ा सा प्रेशर बढ़ जाता था बल्लेबाजी करने वाली टीम पर, मगर क्या ड्रॉप किया गया. और ये अच्छी गेंद, यही गेंद करने में जाने जाते मिस्टर सौरभ वझे. मौका जरूर दिया था विकेट को चटकाने का. एक वापसी का द्वार खोलने का प्रयास था. कन्नाद राइडर स्कोर की बात करेंगे तो स्कोर इस समय बन चुका है 33 रन. यानी कि बात करेंगे यहाँ से 18 रन और जोड़ने हैं. अगली गेंद लेके तैयार. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस बार स्टेप आउट करके खेलने में मजबूर किया बल्लेबाज को सिंगल. और ये प्रेशर 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 2 से स्कोर आगे सरकता हुआ 35 पर. 26 की अब 16 की जरूरत है. आने वाले अगर गेंदें बात करेंगे तो इस ओवर की गेंदें शेष है 2, यानी कि 20 में अब चाहिए 15, सॉरी 16 रन. 35 हो चुके हैं. अगली गेंद इस बार भी मिस टाइम है और ये कैच यहाँ पर एक उपलब्धि जरूर मिली है एसडी से. थैंक यू. थोडंसं वायर आहे टेम्पो पण सौरभजी वझे यांना प्रफुल्लजी वझे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आले. मॅच संपल्यानंतर आपण ते घेऊन जायचे. प्रफुल्लजी वझे साहेबांच्या माध्यमातून सौरभ याच्या अप्रतिम गोलंदाजीसाठी नक्कीच या ठिकाणी देत आहेत 500 रुपये. न्यू मान आलाय मैदानाच्या आतमध्ये. अमर पुढचा चेंडू. ओ या वेळेला बॉल सुंदर बघायला मिळालाय. ब्लॉक होलचा मारा. प्रतिम गोलंदाज किरण. सिंगल कंप्लीट झाले. षटकाची होते इथे समाप्ती आणि धावा आहेत 36. येणारे चेंडू 18 आणि 15 धावांची गरज आहे. सौरभ
येस थँक्यू. प्रमोदजी शेडगे सरांसाठी या ठिकाणी आदरणीय संजय जिगणी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आले. नक्कीच या ठिकाणी सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आदरणीय संजय जिगणी साहेबांच्या माध्यमातून त्यांनी प्रोव्हाइड केल्या. थँक्यू. संजय जिगणी साहेब मात्र आपली रजा घेत आहेत. आम्ही त्यांना विनंती करतोय नक्कीच अंतिम दिवसामध्ये थँक्यू. वळूया आपण मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅकवरती भरत पुढचा चेंडू ड्राईव्ह केलाय. फर्स्ट चांगली फिल्डिंग करताना धावसंख्या पोहोचली ती 37. 14 धावांची आणखीन गरज आहे येणाऱ्या 17 चेंडूमध्ये. पुढचा चेंडू घेऊन तयार या वेळेला भरत. आपण बघताय बहाडोली गावातील एक बुलंद आवाज मनोज पाटील साहेब आमच्या साईड स्क्रीन वरती आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. इथे मात्र हुकचा पटका कन्वर्ट केलाय. सरळ बॅकवर्ड टच स्क्वेअर लेगला डॉमिनेट करत येतोय षटकार. थँक्यू. येस मनोज पाटील सरांना मी विनंती करेन या पण आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. वेलकम मनोज पाटील साहेब. धावायचा स्कोर 6 ने वाढतोय 43. आणखीन एक मोठा शॉट ओव्हर पिच बॉल आणि धावसंख्या पोहोचली ती 49 वरती. एसटीचे आई सत्वाचे बहाडोली गावाला, आई सत्वाचे बहाडोली गावाला, या जांभूळ गावाला आधी वंदितो मी तुला माझ्या सत्वाई देवीला. येस थँक्यू. अंतिम 2 धावांची गरज. आपण बघता या वेळेला मात्र मॅच विजयाचा सुगंध दरबलताना कनाद रायडर्स बहाडोलीच्या दिशेने. विस्फोटक बॅटिंग करताना बॅटर आपण बघताय स्ट्राईक वरती प्रतीक. आता मात्र स्कोर इज लेवल नाव. 1 रन्स मोर टू विन. 50 स्कोर. वाइड बॉल है. 50 रन स्कोर बोर्ड पर देखने को मिल रहे हैं. जरूर 1 रन की जरूरत. इस बीच अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही. भरत पाटिल द्वारा डाट होती हुई गेंद, स्कोर रुका हुआ 50 के स्कोर पर. 2 विकेटें जरूर खोई थी. उसके बाद में पारी को संभाला दोनों भी बैटरों ने. इस बीच डांसिंग डाउन द विकेट खेला गया. कदमों का वहां पर जरूर हवा में गेंद है. गेंद जरूर यहाँ पर ट्रैवल होती हुई बाउंड्री लाइन के दिशा में सीमा रेखा पार. ये आता हुआ विनिंग चौकार प्रतीक के बल्ले से निकलता हुआ खूबसूरत लाजवाब विनिंग शॉट. 4